आता मी आपल्याला सांगेन की मी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो पिढ्यानपिढ्या दुष्काळ होता. पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ होता की एकाही गावामध्ये पिण्याचं आणि शेतीचं पाणी नव्हतं एकाही गावामध्ये. आणि त्या तालुक्यामध्ये 80% गावांना कनेक्टिव्हिटी नव्हती. 80% गावांना बस जात नव्हती. त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं आहे. आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणी येणार नाही अशा पद्धतीचा म्हणणारे लोक किंवा त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री मी अनुभवले बघितले. त्या तालुक्यातला 70% भाग आज पाण्याखाली आहे. 100% गावांना कनेक्टिव्हिटी आहे. 100% गावांना हे करायला किती वर्ष लागली मला? 15 वर्ष लागली. आणि मी अजेंडा आम्ही ठेवला आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही गाव सिंगल गाव की ज्या गावाला पाणी पोचलं नाही असं राहणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे पत्रकार आहे, दुष्काळ म्हटल्यावर मान आणि खटाव हे नाव येतं. पण या नकाशावरून दुष्काळी गावाच्या यादीतनं मान खटाव निघेल अशा गोष्टी शक्य होतात. तर हे तर खूप पाणी आहे, विमानतळ तयार आहे, त्याच्यात काय टेक्निकल गोष्टी आहेत. दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात मॅडमने आता मी आढावा घेतला त्याचा अंतिम टप्प्यात आहे. आणि ते कदाचित हे सगळं माझ्या कालखंडात मी पालकमंत्री असताना पूर्ण व्हायचं होतं म्हणून राहिलं होतं, होऊन जाईल.